हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? दिवाळी वगैरे छान झाली ना सर्वांची? आणि काल तर भाऊबीज होती, म्हणजे सगळेजण मस्तपैकी माहेरी जाऊन आले असतील ना? खूप मज्जा केली असेल. तर चला असू द्या, मस्त सगळ्यांची दिवाळी अशी छान गेली पाहिजे आहे आणि सगळ्या बहिणी मस्तपैकी मज्जाच केली पाहिजे आहे. आणि माहेर तर बनताही आहे ना, कारण का माहेर नाही ना तर दिवाळी म्हणजे मजा, म्हणजे ती दिवाळीची मजाच नाही आहे. जोपर्यंत आपण माहेरी जात नाही ना तोपर्यंत अशा सणाला मजाच येत नाही. माझं पण माहेर वगैरे नाही आहे, संपलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षीच बाबा वगैरे ऑफ झालेले आहेत, त्याच्यामुळे ना लहान बहिणीकडे असायचे ते. तर आता ह्या वर्षी आम्ही ना सगळेजण एकत्र मोठ्या बहिणीकडे गेलो होतो माहेरपण करायला. तिकडे पण आम्ही थोडीफार केली मजा, नाही असं नाही, आम्ही एकत्र वगैरे आलेलो. चला तर अशा गोष्टी होतच राहतात आयुष्यामध्ये, सगळ्यांच्या असं घडतच असतं. तर आज ना मस्तपैकी मी सकाळ सकाळ चपात्यांची माझी ऑर्डर आहे. म्हणजे ही ना ॲक्च्युली ज्या ताईंना द्यायची आहे ना चपात्या, त्यांची ही थोड्या दिवसाचीच ऑर्डर आहे. म्हणजे अगदी महिना जाईल असं इतकंच ऑर्डर आहे. ते ऑलरेडी म्हणजे 15 ते 20 दिवस झालेले आहेत आणि अजून थोडे दिवस द्यावे लागतील. तर इथे ना मी उठल्याबरोबर पहिला पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळून झाल्याच्यानंतर थोडंसं पीठ म्हणजे भिजू द्यायला वेळ दिला पाहिजे आहे, म्हणून मी एका साईडला झाकण मारून ठेवलेलं. आणि बाकीची सगळी म्हणजे मला आज बनवायचं होतं अंड्याची कढी. शुक्रवार आहे ना, त्यासाठी दुसरं काय मच्छी वगैरे घ्यायला किंवा बनवायला मला टाईम पण नाही, म्हणून मी ना आज बनवणार आहे अंड्याची कढी. तर इथे एका साईडला मी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत आणि दुसऱ्या साईडला मी इथे चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात छोटी मोठी कामं माझी होती ती करून घेतलेली आहे. आज मी 7 वाजता पाणी भरायला उठली नव्हती, मनोहरने ते काम माझं हलकं केलेलं आहे. त्याने सगळं म्हणजे ते पाणी वगैरे भरायचं काम केलेलं आहे आणि मी उठलेली आहे 7:30ला. त्याच्यानंतर ना मी इथे सगळी माझी कामं आटपायला सुरुवात केलेली आहे. तर मला पण निघायचं होतं 10 वाजता, त्याच्या अगोदर मला सगळं हे कामं आटपायची आहेत. तर सगळ्यात आधी मी ना फोडणीचा भात बनवून घेतलेला. रात्रीचा थोडासा भात उरलेला ना, तर आम्हाला तो नाश्त्याला होऊन जाईल ना, म्हणजे मनोहरला आणि मला तरी होऊनच जाईल एवढा फोडणीचा भात मी तो बनवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी अंडी बॉईल करायला ठेवली आणि पीठ मळून ठेवलं होतं. तोपर्यंत मधल्या टायमामध्ये मग घरातून झाडू वगैरे सगळं माळून घेतलेला आहे आणि माझी आंघोळ वगैरे आटपून घेतलेली आहेत. तोपर्यंत पीठ मस्तपैकी मऊ झालेलं आहे. मी परत एकदा पिठावरती तेल लावून चांगलं छान असं मळून घेतलेलं आहे आणि पूर्ण ह्या चपात्या करून घेतलेल्या आहेत. त्यांना 18 चपात्या पाहिजे होत्या आणि मी घरासाठी फक्त ना 2-3च चपात्या बनवून ठेवणार होती. म्हणजे मुलं काय असं मोस्ट ऑफ खातात असं नाही, त्यासाठी ना मी जास्त चपात्या बनवून ठेवणार नव्हती. कारण का आम्हाला नाश्त्याला फोडणीचा भात होता ना, तर मुलांनी खाल्लं तर खातील, नाहीतर मग ते चपात्या तशाच राहतात, म्हणून मी जास्त बनवून ठेवलं नाही. तर इथे माझं ना चपात्या होत्या आता चहा पण एका साईडला झाला होता. तर तो मी मनोहरला बोलले की मी तोपर्यंत चपात्या जरा बांधून वगैरे घेते, तू आपल्यासाठी चहा ओत. तर तो ते चहा वगैरे ओतण्याचं काम करत होता. मस्तपैकी मी त्यांना चपात्यांची पॅकिंग करून खाली देऊन आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना मी इथे आता कालवण बनवायचं होतं, त्याच्यासाठी इथे तयारीला लागलेली आहे. बॉईल अंडी मी थोडं उशीर ना थंड पाण्यामध्ये ठेवले होते की जेणेकरून फटाफट थंड झाल्याच्यानंतर मी सोलून घेईल. आणि त्याच्यानंतर मनोहरने इथे चहा ओतला, पण मला चहा बसून आरामात पिण्याचा अजिबात आज वेळ नव्हता. म्हणून म्हणजे एरवी तर मी किती वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे की जेव्हा मी घरी असते किंवा थोडंसं उशिरा जरी कामाला जायचं असतं ना, तेव्हा मी आरामात बसून म्हणजे 15-20 मिनटं काय, केव्हा अर्धा तास पण आरामात बसून मी चहा वगैरे पिते. पण आज ना मला अजिबात वेळ नव्हता की आरामात बसून चहा पिण्यासाठी. तर इथे मी म्हणजे अंड्याचं कालवण मी फोडणीला घालताच चहा पित होती. तर इथे मी तुम्हाला तेच दाखवते की मी ते बॉईल करून अंडी घेतलेली आहेत ना, त्याचं आज कालवण बनवणार आहे. ह्याच्यामध्ये मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि 1 बटाटा घेतलेला आहे. छान मस्त मऊ असे ते बटाटा शिजलेला होता, एकदम म्हणजे कडक वगैरे अजिबात राहिलं नव्हतं. तर मस्तपैकी मी इथं हे सगळे अंडी आणि म्हणजे अंड्याचं 2 भाग करून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे मी असे 4 करून 8 भाग करून घेतलेले आहेत. तर हे बघा मी इथे उभ्याच चहा पिते, अजिबात मला टाईमच नव्हतं. त्याच्यानंतर ना इथे मी जेव्हा भाताला फोडणी घातली नाही, रात्रीच्या भात फोडणीचा केला तेव्हाच मी कांदा आणि लसूण इथे चिरून ठेवला होता. तर मी आता मस्तपैकी
तेल गरम झालेलं आहे, तर इथे कांदा आणि लसूण फक्त फोडणीला घातलेला आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना आपलं जे बेसिक मसाले असतात ना तेच घातलेले आहेत. पहिला कांदा चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे मस्तपैकी. मगच त्याच्यामध्ये मी ना म्हणजे जे मसाले आहेत ना, जसं तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि मग चांगले त्याला परत एकदा परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. या चहा प्या. अजून नाश्ता बाकी आहे. एवढं झालं की सगळं किचन वगैरे आटपेल आणि मग निघणार कामाला जायला. जेव्हा सकाळची ऑर्डर असते ना, तेव्हा अशीच घाई गडबड वगैरे सगळे होत असते की सगळं म्हणजे नाश्ता पण बनवायचं असतं, जेवण पण बनवून ठेवायचं असतं आणि त्यात माझ्या ना त्या सकाळचा डब्बा असतो किंवा अशाच चपात्यांची वगैरे ऑर्डर असते. खूप गडबड होते. पण वाटण केलेलं ना, वाटण घालते थोडंसं ॲडजस्ट करते. भातावरती आणि चपाती बरोबर एकच झालं पाहिजे ना, म्हणून थोडंसं असं पातळ आणि घट्टसर, म्हणजे दोन्ही पण होऊन जाईल. ती चपाती पण खाऊ शकतात आणि भात पण खाऊ शकतात. तर इथे मी ना आता वाटण मी मागच्या टायमाला तुम्हाला दाखवलेलं की मी कोणती तरी वाटणाची भाजी बनवलेली. हां, चवळीची भाजी बनवलेली. संध्याकाळचा एक डबा होता ना, तेव्हा मी थोडंसं एक्स्ट्राचं वाटण काढलेलं ना, ते आता मला इथे उपयोगी पडलेलं आहे. आणि ही सकाळची ऑर्डरची घाई गडबड का नाही आहे, कारण की मला अगोदरच माहिती होती की मला सकाळी लवकर जायचं आहे ऑर्डरला. म्हणून मी बरोबर ते टाईम सगळं असं सेट करून ठेवलेलं आहे की इतक्या वाजता मी उठली तर इतके वाजेपर्यंत माझं काम होणार आणि बरोबर मी त्या टायमामध्ये निघेल म्हणून. तर इथे मस्तपैकी आता कालवण माझं जवळजवळ वाटण वगैरे घालून फोडणी दिलेली आहे. फक्त कांदा लसूण तुम्ही मगाशी दाखवलेलं चिरून ठेवलेलं ते कांदा लसूण घातलेला आहे फोडणीला. त्याच्यानंतर मसाले जे बेसिक तुम्हाला बोलली होती ते बेसिक मसाले घातलेले आहेत. बाकी काही जास्त खटपट नाही. तिथे कालवणला कड येते तोपर्यंत मी माझं नेहमीचं ओटापासून येते. आणि ते फोडणी वगैरे घातल्याच्यानंतर ना थोडंसं गॅसवरती खूप माहिती आहे ना तुम्हाला की कसं तेलाची फोडणीचं वगैरे सगळे डाग वगैरे पडतात ना, तर मी ते अशीच आता ठेवून तर जाऊ शकत नाही आहे. आणि मी ताईला जरी सांगितलं तरी पण ती तसं क्लीन करणार नाही, साबण वगैरे लावून करते ती, नाही असं नाही आहे. पण जसं मी करेल ना तसं ती एवढं एकदम डीप क्लीन वगैरे व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे ना मी ते सगळं ओटा वगैरे साफ करून घ्यायची तयारी ती पण चाललेली एका साईडला. आणि ते ह्याला कड आलेलं ना, आमटीला कड आलेला अंड्याच्या, त्यामुळे मी सगळे अंडी आणि ते बटाटे आहेत ना उकडलेले ते घातलेले आहेत. आणि आता बाकीचं कड वगैरे म्हणजे थोडंसं एक 5-7 मिनटं ते होऊ द्यायच्या अगोदर ना मी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे. नाश्ता केल्याच्या नंतर मग मी लगेच निघणार आहे. त्याच्यासाठी सगळी आता माझी पुढची तयारी चाललेली आहे की बघा, नाश्त्यामध्ये मी फोडणीचा भात घेतलेला आहे. मनोहर माझ्या आधीच नाश्ता करून घेतलेला आहे त्याने. मस्त नाश्ता झालेला आहे. ठीक आहे, रात्रीचा फोडणीचा भात आणि चहा नाश्ता झालेला आहे. आता पटकन मी चेंज करून येते. ते मला दाखवते तुम्हाला मी मस्तपैकी अंड्याच्या कढीला पण कड येत आहे. बारीक स्लो ठेवलं आहे ना, स्लो ठेवलं त्यामुळे बारीक कड येते. इथे मी कपडे चेंज करूपर्यंत अजून छान कड येईल त्याला, एक 5-7 मिनटं आणि मग बंद करेल. मग ते होईल पण, भातावरती पण होईल. आणि चपाती वगैरे काही एवढी केलेली नाही आहे. मी ताईला पाहिजे तर चपाती करेल ती, अजून मुलं उठलेली नाहीत. मी तू पण उठलेली नाही आणि आयुष पण उठलेलं नाही आहे. मला लवकर निघायचं आहे ना, म्हणून हे सगळं करून ठेवलेलं आहे. चला मी चेंज करून येते पहिला, नाही ते उशीर होईल. इथे मस्तपैकी तयार पण झाली मी, कपडे वगैरे चेंज करून आलेली आहे आणि आता जायची तयारी आहे. पण केस वगैरे इतकं गरम होतं ना, त्यामुळे कुठली केसाची वेणी वगैरे किंवा कोणी घालू शकत नाही. मस्तपैकी वरती बांधून ठेवलेलं आहे आणि आता 10 वाजले तरी पण इतकं गरम होतं आहे.
तर माझी सगळी तयारी झालेली आहे, बॅग पण रेडी आहे आणि माझं अंड्याचं कालवण पण तयार झालेलं आहे. चला आता मी निघते. तर चला आता मस्तपैकी माझी तयारी वगैरे झालेली आहे, जेवणाची पण सगळं टेन्शन गेलेलं आहे. तर आता माझी फक्त निघायचं आहे बॅग घेऊन. तर इथे बॅग म्हणजे निघायच्या अगोदर पण माझी थोडंसं मला आठवणीने सगळं म्हणजे पाण्याची बॉटल घेतली का, चष्मा घेतला का. माझा चष्मा पण समोरच ठेवावा लागतो, नाहीतर मग राहिला की परत मला वरती यावं लागतं. चष्मा घेतला काय, हे घेतलं काय, ते घेतलं, सगळं बरोबर घ्यायचं आणि मग निघायचं. आणि त्याच्यानंतर मी ना 4 वाजता घरी आली आणि येताना दही घेऊन आली. दही एवढ्यासाठीच घेऊन आली की हे बघा, मी गल्लीमध्ये आली, इथे बाजूला दुकान, तिथून मी दही घेतलेलं आहे. तर इथे बघा, तुम्हाला ही गल्ली माहितीच असेल. इथून मी दाखवलेलं की हा माझा फर्स्ट फ्लोअर आणि कंदील वगैरे लावलेला अगोदरच्या व्लॉगमध्ये दाखवलेला. तर मी ते दही कशासाठी घेऊन आली माहिती आहे, मी अंड्याचं कालवण बनवलं होतं, पण मला अंड्याचं कालवण माझ्या लक्षात नाही ॲक्च्युली. मला वाटलं माझं काम जर सकाळी लवकर झालं ना तर मी पुस्तक वाचून घेईल, स्वामीचरित्र वाचून घेईल, पण मला वेळ मिळाला नाही आणि मी निघून गेली. आणि येताना मला आता खूप भूक लागलेली. मी विचार केला की आता घरी गेल्याच्यानंतर अंड्याचं कालवण आणि भात तर आहेच ना, ते खाईल. पण माझ्या लक्षात आलं अचानक की अरे मी आज पुस्तक वाचलेलं नाही आहे, म्हणून मी तो दही घेऊन आलेली आहे. आणि आता मी ते अंड्याचं कालवण मला त्या लोकांनी पण म्हणजे ठेवलं होतं की मनोहरने आणि मुलांनी पण, किंवा मम्मी आल्यावरती तिला लागेल ना म्हणून होतं सुद्धा. मग ते कढई आहे ना, ते कढईमध्ये आहे कालवण. पण मग मी काय केलं, इथे तूप, मीठ आणि आपली लाल चटणी असते ना, ते घेतलेलं आहे आणि तेच जेवली. मग बरोबर सोबत मी दही घेतलेलं आहे. तर माझं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना आज मस्तपैकी आयुषने ना मेडिकलमध्ये गेलेलं नाही आहे, त्याने सुट्टी घेतली आणि जरा मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेलेलं दिवाळी पार्टीसाठी. म्हणजे गेट टुगेदर होतं त्या लोकांचं, सगळं फ्रेंड्स लोकांचं. आणि ते मितालीने मस्तपैकी मग चहा ठेवला होता. तर इथे चहा वगैरे आम्ही घेणार आहोत, पण ती अजून कड यायला टाईम आहे. त्याच्या आधी ना मी इथे हा सीताफळ ना परवा पूजेला ठेवला होता ना लक्ष्मीपूजनच्या, तर तो बघितला तर एकदम तो म्हणजे पिकला होता, पण तो ना कडक झाला होता. म्हणजे ॲक्च्युली तो ना फळच व्यवस्थित नव्हता, असं गरगरीत झाला नव्हता. ते खाल्लं थोडंसं. आणि तुम्ही कालचा जर व्लॉग माझा बघितला असेल तर मितालीने माझा पेडिक्युअर केलेला, छान केलेला मस्तपैकी. म्हणजे नेल्स वगैरे शॉर्ट केलेले, फक्त शेप मी दिला आता. आणि त्याच्यानंतर ना इथे नेल पेंट लावून घेते थोडंसं. माझं एक ना अंगठ्याचा एक नख आहे ना, तो पूर्ण खराब झाला आहे. म्हणजे ना तो क्रॉस ना असं आतमध्ये ना त्याला म्हणजे डबल होऊन जातात, त्याला लेयर्स येतात नेल्सला, ते तसे झाले होते. म्हणून एक नख आहे ना माझा पूर्ण असा तो खराब झाला होता अंगठ्याचा. जराशी नेल पेंट वगैरे लावली ना की जरा बऱ्या तरी दिसतात. एक तर अशीच मी काळी आहे, त्याच्यामध्ये माझे पाय किती काळे झालेले आहेत. एक तर उन्हातून येते जाते ना, तर ती चप्पलचे डाग पण त्याच्यावरती बरोबर असा शेप आलेला आहे. त्यामुळे ना माझे पाय इतके खराब वाटतात ना, जरासं असं क्रीम वगैरे लावलं, नेल पेंट वगैरे लावली तर जरा बरे दिसतात ना, म्हणून मी थोडीशी म्हणजे 2 हात कोट अशी करून ना मस्तपैकी छान नेल पेंट लावलेली आहे. आणि हा आहे एकदम बेबी पिंक कलर असतो ना, तो आहे. आणि तो असा ग्लॉसी आहे, म्हणजे शाईन येते ना, तसं नेल पेंट आहे ती. तर मी खूप दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तो काय मला तो शेड जसा पाहिजे आहे ना तसा दिसतच नाही आहे. तर एवढं माझं सगळं काम होता म्हणजे मी सीताफळ थोडासा खाल्लेला आहे, नेल पेंट लावून घेतलेली आहे, तेव्हा माझ्याकडे चहा आलेला आहे तो. आणि मस्तपैकी मितू आणि मी चहा एन्जॉय करतो आहे. मस्त एक नंबर चहा बनवला मी तुम्ही. इथे काय मनोहर समोर आला नाही आहे, कारण की तो बोलतो तुम्ही दोघीच तिकडे तू कॅमेरा चालू केला आहेस ना, मी काही येत नाही तिथे बसायला, मी आपला आतमध्येच बसतो. म्हणून तो आतमध्ये बसून त्याने चहा वगैरे घेतला, तो बाहेर काय आलाच नाही. मस्तपैकी आमचा चहा वगैरे झाल्याच्यानंतर ना मी इथे ना फराळ भरायला आलेली आहे, कारण का मिताली चाललेली आहे तिच्या मावशीकडे, म्हणजे माझ्या लहान बहिणीकडे चाललेली आहे. तर तिच्यासाठी मी ना हा थोडासा फराळ बांधून देते. जो पण काय केलेला आहे ना, तो मी तिला थोडा त्यातलं फराळ बांधून देते आहे. त्याची ती इथे भराभरी सगळे चालू आहे. तर इथे मस्तपैकी आमचा दिवस असा छानपैकी माझा गेलेला आहे, तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. आणि तो तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा, प्लीज कमेंट करा. कमेंट करून नक्की सांगा. आणि
परत मी भेटेल तुम्हाला नवीन ब्लॉगसोबत. असंच काहीतरी नवीन नवीन घेऊन येईल आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे बघायला आवडतील. तसे मी बनवण्याचा प्रयत्नसुद्धा करेल. तर चला, इथे माझा मस्तपैकी डब्बा वगैरे भरलेला आहे आणि आता मी मितालीकडे पाठवून देते. आजचा दिवस जर तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला आवडला की नाही. चला, आता परत भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.